स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. नागरिकांचे आरोग्य निरोगी तथा सुदृढ राहावे याकरिता 24 तास अविरत कार्यरत राहणाऱ्या खऱ्या अर्थाने फ्रंटलाईन वॉरियर्स अर्थात डॉक्टर तथा त्यांच्या संपूर्ण परिवाराला व्यस्त तथा धाकधुकीच्या जीवनाअंतर्गत विरंगुळ्याचे 4 क्षण उपलब्ध व्हावेत, तसेच त्यांच्यामधील असणाऱ्या सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळावा याकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे याच प्रमुख उद्देशातून अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन अर्थात AGPWA या संस्थेच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रम 2026 रंगतरंग या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 ते 10 या कालावधी अंतर्गत अंबरनाथ पश्चिमेकडील धर्मवीर आनंद नेगे नाट्यगृह येथे करण्यात आले होते. अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर इनामुद्दीन कुरेशी तथा विद्यमान अध्यक्ष डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, सचिव डॉक्टर राहुल सुतार, उपाध्यक्ष डॉक्टर आशिष परमाल, खजिनदार डॉक्टर प्रवीण वायदंडे, कायदेशीर सल्लागार डॉक्टर शफिक शेख, डॉक्टर संजीव सहाय, डॉक्टर अतुल शिरसाट, डॉक्टर सुचिता शेट्टे, डॉक्टर आजरा शेख तसेच सांस्कृतिक समितीचे डॉक्टर ज्योती नायर, डॉक्टर ज्ञानेश्वर आव्हाड, डॉक्टर सिद्धेश सुकळकर, डॉक्टर शेफाली राठोड, डॉक्टर वर्षा वाघमारे तसेच डॉक्टर शेषधर दीक्षित अशा इतर अनेक नामवंत तज्ञ डॉक्टरांच्या तथा कार्यकारिणी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन, महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढवीत सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेशा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, सचिव डॉक्टर राहुल सुतार तथा संपूर्ण कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रास्ताविकी अंतर्गत उपस्थित मान्यवरांचे विशेष स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन करून आपण ह्या कार्यक्रमाला सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. जसा हा दिवा प्रकाश देतो तसाच आजचा हा आपला कार्यक्रम, हा आपला उत्साह आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटी द्यावो. सर्व मान्यवर प्रमुख अतिथी, आमचे फाउंडर प्रेसिडेंट डॉक्टर कुरेशी सर, घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर सचिन भांबळे सर, अवंतिका मॅडम, या सर्व मान्यवरांना तसेच आदरणीय डॉक्टर बंधू भगिनी आणि माझ्या एनर्जीने भरलेल्या ऑडियन्सला माझा मनपूर्वक नमस्कार. ऑन बिहाफ ऑफ अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर, I, Dr. Shailendra Gaikwad, President of AGPWA, feels absolutely proud and super excited to welcome you all to this most colorful, vibrant and most happening evening. That's Rangataranga 2026. रंगतरंग 2026 हा कल्चरल प्रोग्राम नाही आमचा. इट इज अ स्टेज बस्टर, इट इज अ टॅलेंट एक्सप्लोजन अँड मोस्ट इम्पॉर्टंट इट इज अ सेलिब्रेशन ऑफ डॉक्टर्स बियॉन्ड द स्टेथोस्कोप. तेजस्वी ताई पाटील करंजोळे मॅडम यांचं आम्ही स्वागत करतो आमच्या प्रोग्रामला. आम्हाला खूप आनंद झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावा. वन बिग ह्यूज क्लॅप. विश्वजित दादा करंजोळे, त्यांचंही आमच्या असोसिएशन तर्फे मनपूर्वक स्वागत. दोघांना आमच्या प्रोग्राम मध्ये आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. स्ट्रॉंग फॅमिली बॉन्ड आहे, जो बॉन्ड कधीच न तुटण्यासारखा. फेविकॉल का जोड कभी तुटेगा नहीं, असा हा जोड आहे. आणि आम्ही आमच्या असोसिएशनच्या
प्रत्येक मेंबरच्या आम्ही पाठीशी असतो. ही असोसिएशन फक्त प्रोफेशनल म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी नाही राहत, तर आम्ही इमोशनली त्यांच्या बरोबर असतो. ज्या असोसिएशन मध्ये फक्त डॉक्टर नाहीयेत, आमच्या इथे सिंगर आहेत, डान्सर आहेत, ऍक्टर आहेत, आणि आज तुम्हाला दिसणार आहेत ते त्यांचं हिडन सुपरस्टार. ऑडियन्सला एक विनंती असेल की आमच्या डॉक्टरांसाठी एक मोठा क्लॅप होणं गरजेचं आहे. अंबरनाथ, आर यू रेडी फॉर दिस अमेझिंग इव्हनिंग? लेट्स द सेलिब्रेशन बिगिन. थँक यू. अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्य अशा रंगतरंग 2026 या सांस्कृतिक कार्यक्रमाला अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील, नगरसेवक विश्वजित करंजोळे पाटील, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रमुख शल्य चिकित्सक तथा सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार, एएमसी अध्यक्ष डॉक्टर गणेश राठोड, आयएमए अध्यक्ष डॉक्टर गौतम जटाले, उल्हासनगर महानगरपालिकेच्या चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अवंतिका कुंदे, तसेच घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन भामरे, सला हवा योद्धा फेम ऍक्टर योगेश शिरसाट, तसेच सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर दिलराज कडवे, जे रुग्णालयाअंतर्गत गेली 25 वर्षे आपली सेवा समर्पित करणारे यंदाचे जीवन गौरव पुरस्कार मानकरी डॉक्टर प्रदीप पवार, डॉक्टर लापसिया, डॉक्टर गर्जे, डॉक्टर वाडके, तसेच डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटलच्या नामांकित तज्ञ डॉक्टर वानखेडे, डॉक्टर गुप्ता, डॉक्टर कुरेशी अशा इतर अनेक अंबरनाथ परिक्षेत्रातीलच नव्हे, ठाणे मुंबई उपनगरातील दिग्गज डॉक्टरांनी सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावत उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला. तसेच सदर कार्यक्रमांतर्गत अनेक डॉक्टरांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय देखील आवर्जून उपस्थित होते. डॉक्टरांच्या व्यस्त तथा तणावपूर्ण कार्यप्रणालीच्या अनुषंगाने विरंगुळ्याचे 4 क्षण उपलब्ध व्हावेत याकरिता उपस्थित अनेक डॉक्टरांनी तथा प्रामुख्याने डॉक्टरांच्या समवेत आलेल्या अनेक कुटुंबियांनी आपली कला सादर केली. तसेच प्रामुख्याने सदर कार्यक्रमाचा प्रमुख श्री गणेश विघ्नहर्त्या गणेशाच्या गणेश वंदनाने करण्यात आला. गणानाम गणपती गणेश लंबोदर सोहळे पूजाचार्य दत्त चंद्रभान राज ब्रह्मा विष्णु महेश तालदय धुरपत गावे अति विचित्र गणनाथ आज मृदंग बजावे. भाव भगत से कोई शरणागत आवे संतति संपत्ति सब ही भरपूर पावे. ऐसे तुम महाराज मुझको अति भावे गोसावी नंदन निशिदिन गुण गावे. मुझ में तू आया, तो तू लगे
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित असणाऱ्या अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुळे पाटील तसेच नगरसेवक विश्वजित करंजुळे पाटील तथा उपस्थित अनेक मान्यवरांचा अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शैलेंद्र गायकवाड तसेच सचिव डॉक्टर राहुल सुतार अशा इतर अनेक कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून शाल पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रामुख्याने मुंबई येथील जे रुग्णालयाअंतर्गत गेली 25 वर्षे आपली अविरत सेवा देणाऱ्या अंबरनाथचे दिग्गज डॉक्टर प्रदीप पवार यांचा देखील अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुळे पाटील तसेच नगरसेवक विश्वजित करंजुळे पाटील यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देत अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून जीवन गौरव पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला. डॉक्टर राहुल सुतार सर मी यांना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर गणेश आठवले सर यांचा सुद्धा शाल तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून उपस्थित अनेक डॉक्टर तथा त्यांच्या कुटुंबियांना विविध आकर्षक भेटवस्तू तथा विशेष पुरस्कारांतर्गत सोन्याचे नाणे भेटवस्तू म्हणून देण्यात आले. सुषमा जाधव डॉक्टर थँक्यू. आणि आता यानंतर अनेक डॉक्टर तथा त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून गाणे तसेच नृत्याच्या माध्यमातून
रंगतरंग 2026 हा कार्यक्रम संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स. संदेश आते हमें तड़पाते चिट्ठी आती वो पूछे जाती गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई हो तो मस्तानी कब आएगी तू बीती जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया तू चलिया जश्नबाजी की शाम है जश्नबाजी की शाम है क्रिकेट ताल पे तुम चल लगा ताल to believe I was the queen that I meant to be. I lived too much, try to take both sides, but I couldn't find my own place. मत बनने जो कन्हैया किसी को भी सुने कभी मुस्काए कभी चिढ़े कभी बात करे राधा से न चले राधा से न चले राधा से न बदन पे सितारे लपेटे हुए हो जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ मुझे ना जाए जरा पास आओ मुझे ना जाए डेज सो नाचावं असं वाटतंय गावाचं वाटतंय पण जाऊन दे इट इज व्हेरी डेंजरस टू डू दॅट सो अंबरनाथ मेडिकल असोसिएशन जे आज इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे हॅपनिंग आहे थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ इट तुमचं एन्थुझियाझम आणि डेडिकेशन बघून खरंच आय एम मेस्मराइज्ड ग्रेट गोईंग लगे राहो पण आणि मला पण फार आनंद होतोय की सगळ्या डॉक्टर्सला मी फार सिरियस बघतो म्हणजे असं काही काही डॉक्टर्सला बघून असं वाटतं की यांना जोक कळत असेल की नाही इतके सिरियस असतात म्हणजे पण काही डॉक्टरची सेन्स ऑफ ह्युमर पण फार मस्त असतो म्हणजे एक पेशंट डॉक्टरकडे म्हणला डॉक्टर साहेब डॉक्टर म्हणले काय होतंय ते काय होतंय सांगतो पण मला औषध करू देऊ नका हो ठीक आहे काय होतं मला ना इथं पण औषध करू देऊ नका अहो काय होतं ते सांगा मला अमुक अमुक होतं पण औषध तुम्हाला समोसा गुलाबजामुन लिहून देऊ का प्रिस्क्रिप्शन मध्ये इतके शिकले होते डॉक्टर पण काय काय डॉक्टरांचा सेन्स ऑफ ह्युमर पण फार चांगला असतो माझे अनेक डॉक्टर मित्र आहेत की जे गातात जे डान्स करतात जे लिहितात जे कथा लिहितात म्हणजे माझा अत्यंत जवळचा मित्र डॉक्टर निलेश साबळे
तो पण माझ्यासारखाच लेखक आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे. डॉक्टर गिरीश ओक, जे माझ्या जवळच राहतात घराजवळ, ते पण डॉक्टर आहेत. असे अनेक डॉक्टर मित्रांमध्ये मी राहिलोय, त्यांच्याकडून फार जवळून सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि लवकरच मी पण एक पुस्तक लिहितो, ते तुम्हाला द्यायला मला नक्की आवडेल. आणि इथं येऊन फार छान वाटतं. म्हणजे मला पण 12वीला वाटायचं मला की 12वी नंतर मी पण MBBS करावं किंवा डॉक्टर व्हावं. थोड्या मार्कांनी मेरिट हुकलं माझं 350 मार्कांनी. आणि मग कळलं की नाही, आपली लायकी नाही, आपण आर्ट्स करावं. मी आर्ट्स केलं, नाट्यशास्त्र घेतलं, नाट्यशास्त्रात प्राध्यापक झालो, प्राध्यापक होऊन मग नेट क्वालिफाईड झालो आणि मग PhD करून डॉक्टरही झालो असतो. JRF मिळालं होतं, पण मी ते म्हटलं नाही, आता डॉक्टरकीच्या नादी लागायचंच नाही, म्हणून मी डॉक्टर नाही झालो. पण शाळेत असताना काहीतरी घडलं, त्याच्यामुळे असं झालं की मी नाही होऊ शकलो डॉक्टर. तर ते काय घडलंय का कवितेतून तुम्हाला सांगतो. 10वीला मी बसलो होतो प्रथम परीक्षेच, 10वीला मी बसलो होतो प्रथम परीक्षेच, नियमाने पेपर सोडवा आदेश उपदेश, पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा. 10वीचा पेपर आहे. पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. मऊ मुलायम काळ्या काळ्या तिच्या शेपटीचा भार केस, मऊ मुलायम काळ्या काळ्या तिच्या शेपटीचा भार, अलगदी येऊन पडला पुरती माझ्या बाकावर. 3 तास ही एक चित्त मी तिच्या शेपटात, 3 तास हो एक चित्त मी तिच्या शेपटात, एक शब्द ही लिहिला नाही उभ्या पेपरात. मानेला ती हिसडा देते अलगद समोरीने सवय असते अशी मानेला हिसडा द्यायची. मानेला ती हिसडा देते अलगद सवयीने, लिहू लागली पेपरातली पानावर पाने, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, कळले आता जगणे आपले गावी खेड्यावर. बांधावरती मोठेवरती माझी उपजीविका, बांधावरती मोठेवरती माझी उपजीविका, चालवतो ट्रॅक्टर शिक्षणास मी आज पारखा, शुभा झाली डॉक्टर, शुभदा झाली डॉक्टर. केसाने त्या गळा कापला अलगदजी माझा, तरी बैलाच्या पिढीत शेपट्या जगतो हा राजा, जगतो हा राजा. अशी काहीशी अवस्था प्रेमभंगामुळे होते. आणि मला इथं बोलवलं शिरसाट. ये बात है पुरानी, कैसी पहेली है, कैसी पहेली जिंदगानी, पल में हंसाए और पल में रुलाए कहानी, कैसी पहेली है ये, कैसी पहेली जिंदगानी. तो आवारा न जाने किस पे आएगा. हसीनों ने बुलाया, गले से दिल गया, बहुत समझ आया यही न समझा. हसीनों ने बुलाया, गले से दिल गया, बहुत समझ आया यही न समझा. बहुत भूला कि बेचारा न जाने किस पे आएगा, ये अपना दिल. रोमियो ने मस्ती में पीछे की बस्ती
दिल में कल जो कबूतर उड़ाया, उड़ के मुंगेरों से कच्चे पनेरों से जूलियट की छतरी पे आया। चांदी का छल्ला लाया है बल्ला, दिल का बना के निशान। मुझे पान की दुकान पर झूलिया मकान, बच के आना मेरी जान का तो नहीं। अरे मुझे पान की दुकान पर झूलिया मकान, बच के आना मेरी जान का तो नहीं। जो ट्विटर पे ट्रेंड हो गया, नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया। मेरे इशारे पे धन धन नाचा तो ट्विटर पे ट्रेंड हो गया। नासिक के ढोल पे धन धन नाचा तो सबका दी एंड हो गया। सारी दुनिया में एक ही फेमस है, मुंबई हो या और दिखा दूं तुझे मेरा वाला डांस, यह तेरा वाला डांस तो नाचूं। मोरे 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 और दिखा दूं तुझे मेरा वाला डांस, यह तेरा वाला डांस तो नाचूं। तुम्हारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार, यार प्यार की गारंटी यार। और दिखा दूं तुझे मेरा वाला डांस, यह तेरा वाला डांस तो नाचूं। ओ मैडम थोड़ा हिंदी में बोलो ना। तेरा दोहा वचन मेरा तुम बख्शा जिया रे, तुम बख्शा जिया रे, जिया 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 मेरा तुम बख्शा जिया।
बिन पूछे मेरा नाम और पता रस्मों को रख के परे, 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे। बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ ले, 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे। बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम जरा जोरदार ताली वाजवली पाहिजे तुमको पाया है तो जैसे तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ, किसी ज़बान में वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ। मैं अगर कहूँ तुमसे हंसी कायनात में नहीं है कहीं, तारीफ ये भी तो सच है कुछ भी तुमको। कोई क्या मामला है मामा ही मामला प्रेमानंदे हाथ तू समझ मना कर न बोलना काचा गोड गोड सरिया खुली घाली घाली चांगली, सरिया खुली घाली घाली चांगली, तुम्ही माझ्या घराची सावली, थोडा वेळ बसा जरा काळ सोसा या प्रीतीच्या गुंतवणुकीत जब हद से बढ़ जाए, हंसते हंसते आशिक सूली चढ़ जाए, इश्क का जादू सर कर कर बोले, इश्क का जादू सर कर कर बोले, घूम लगा लो गहरे रास्ते रब बोले, यही इश्क की मर्जी है, यही रब की मर्जी है। यही इश्क की मर्जी है, यही रब की मर्जी है, तेरे दिल जीना कैसा हाँ खुद गर्जी है, तूने क्या कर डाला
Hello. First of all, thank you to all for inviting me over here. आणि आपण आशा भोसलेजींना एक ट्रिब्यूट म्हणून हे गाणं घेऊया. प्रोग्राम वर्षातून एकदाच होतोय आणि ह्या प्रोग्रामला डॉक्टरांसाठी एक रिलॅक्स म्हणून एक टेन्शन फ्री होण्यासाठी आम्ही एक कल्चरल प्रोग्राम अरेंज केला आणि त्याच्यातून आम्हाला एवढंच साध्याचं होतं की आमच्या डॉक्टरांचं एक टेन्शन कमी व्हावं आणि त्याच्यातून त्यांचं स्ट्रेस लेवल कमी व्हावं हा एक उद्देश होता की एक रंगतरंग प्रोग्राममधून त्यांच्या लाईफमध्ये आम्हाला एक नवीन रंग टाकायचा होता. त्या लाईफमधून त्यांना स्ट्रेस लाईफमधून बाहेर काढून त्यांना एक जॉयफुल लाईफमध्ये आम्हाला हे करायचं होतं म्हणून या प्रोग्रामची आम्ही आखणी केली. आमच्या ह्या प्रोग्रामसाठी आम्ही मान्यवरांना बोलवलं होतं. त्यापैकी तेजश्रीताई करंजुळे पाटील यांचा आम्ही खरोखर धन्यवाद मानतो. तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुरेशी सर, डॉक्टर गणेश राठोड सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर कैलाश पवार सर यांचं उपस्थिती मिळाली. त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद आम्ही करतो आहे. तसेच डॉक्टर गणेश राठोड, तसेच डॉक्टर मिलिंद गुन्हे सर असे अनेक मान्यवर येऊन त्यांनी आमच्या प्रोग्रामला उपस्थिती दिली. हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमाचे फेमस असे ॲक्टर योगेश सिरसाट सर हे आमच्या प्रोग्राममध्ये येऊन त्यांनी एक ॲक्ट केला. त्यांचंसुद्धा आम्ही धन्यवाद करतो आहे. अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ही आमची एक संस्था, डॉक्टरांची संस्था आहे. या संस्थेच्या मार्फत आम्ही असेच एक सांस्कृतिक प्रोग्राम दरवर्षी करू. तसेच ह्या डॉक्टरांच्या माध्यमातून आमचं दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट होतात. तसंच मॅरेथॉनला आम्ही चांगला प्रतिसाद ह्यावेळेस आम्हाला मिळाला, तो मॅरेथॉन झाला. आणि अनेक अशा महिलांसाठी सुद्धा आम्ही क्रिकेट टुर्नामेंटचे अरेंजमेंट केली होती. मी डॉक्टर राहुल सुतार, अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनचा सचिव. आज रंगतरंग 2026 हा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. वर्षाचे 365 दिवस आरोग्य सेवा देणारे आमचे डॉक्टर्स आज या ठिकाणी त्यांच्या तिलकाला गुण सादर करताना आहेत. जे डॉक्टर्स हमेशा स्टेथोस्कोप घेऊन उभा असतात, रुग्णसेवा करत असतात, त्यांच्या जीवनात काहीतरी विरंगुळा आहे, त्यांचे जे कलागुण आहेत ते कुठंतरी सामोरे यावे हा आमचा उद्देश होता. आणि एक मनोरंजन व्हावे आणि सांस्कृतिक एक जडणघडण आपल्या मुलांची व्हावी त्यासाठी आम्ही डॉक्टरांसाठी आणि डॉक्टरांच्या फॅमिलीसाठी हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्रीताई करंजुळे पाटील या आवर्जून उपस्थित राहिल्या.
त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून चला हवा येऊ द्या फेम योगेश सिरसाट लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते ते उपस्थित राहून त्यांनी आमच्यासमोर एक ॲक्ट त्यांनी प्ले केला. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामधले जे मान्यवर आहेत, MD आहेत, MS आहेत, मोठे हॉस्पिटलचे संचालक आहेत, ते पण या ठिकाणी येऊन त्यांनी पण आपला सहभाग दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि भविष्यात आम्ही हा प्रोग्रॅम अशा टाईपचे वेगवेगळे प्रोग्राम सादर करू असोसिएशनतर्फे अशी ग्वाही देतो.